पालघरमध्ये खूप डेव्हलपची कामं चालू आहे, परंतु ज्याप्रमाणे आपण बोलला की डेव्हलपची कामं किंवा डेव्हलपमेंट तेव्हा सक्सेस होते जेव्हा आपली भावी पिढी आपले विद्यार्थी हे शिक्षण घेतात. तर त्याच्यासाठी माझी एक विनंती आहे की या जिल्ह्यातील खास करून आदिवासी भागातील सगळ्या शाळा या डिजिटल आणि इंग्लिश मीडियम व्हाव्यात अशी एक माझी विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट, खास करून आदिवासी बहुल भागातील जे विद्यार्थी असतात यांना कधी आधार झाला तर हे लोक ज्या आरोग्य केंद्रात जातात असं या जिल्ह्यातील एकही आरोग्य केंद्र नाही की जे सर्व सुख सोयींनी सुसज्ज आहे. आणि त्याच्यामुळे मग त्या विद्यार्थ्यावर ट्रीटमेंट होत नाही. आणि म्हणून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण असा काही विमा योजना काढा की तो विद्यार्थी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला तरी त्याच्यावर मोफत इलाज झाले पाहिजे. मग त्याच्यासाठी शासनाने विमा योजना करा, काहीही करा, परंतु हे नक्की करावं असं माझं प्रामाणिक मत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या जिल्ह्यात UPSC आणि MPSC किती सेंटर आहेत, कोणी आहेत त्या संबंधित अधिकारी? ही आपल्या सगळ्यांसाठी शर्मेची बाब आहे की एकही UPSC MPSC सेक्टर जरी एक असेल दोन असतील, परंतु प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी. कारण पुन्हा सांगतो की जर इथले विद्यार्थी आमच्या आदिवासी समाजाचे विद्यार्थी शिकले तरच त्यांच्या प्रगती होईल, तर तो समाज पुढे जाईल. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी आपण एक तरतूद करावी की प्रत्येक तालुक्यात किंवा असा काही विभाग निवडा तर त्या त्या विभागात UPSC आणि MPSC चे अभ्यासिकेचे सेंटर व्हावे. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये सर एक प्रकल्प अधिकारी आहोत तर आमच्याकडे सर ते मुडेल आम्ही एक स्पर्धा केंद्राचं उद्घाटन केलं होते मागच्या DPC मध्ये माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते तो उद्घाटन झाला होता. आणि त्या ठिकाणी आम्ही सर आता स्पर्धा केंद्र आणि स्पर्धासाठी कायदे आम्ही नियोजन करू त्याच्या प्रयत्न चालू आहे. तर दुसरा गोष्ट प्रकल्प ऑफिस मार्फत IIT JEE आणि NEET हे दोघांच्या कोचिंग प्रायव्हेट संस्था मार्फत दिले जातात. आणि त्याच्यामध्ये सर दरवर्षी जवळपास 25 ते 30 विद्यार्थी JEE मेन्स क्लिअर करतात आणि 1-2 ऍडव्हान्स पण क्लिअर करून गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण ऍडमिशन घेतात. आणि हे सर्व ट्रायबल स्टुडंट्स. एक काम करा, आता आपण मुद्दे मांडा आणि पत्र द्या, ऐकून घ्या. त्या पत्राचं मला उत्तर नको, मी फक्त मुद्दे मांडणार. दुसरी गोष्ट, जेवढ्या आश्रमशाळा आहेत या सगळ्या आश्रमशाळांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं. विद्यार्थ्यांची गुणवत्ता शिक्षकांकडून तपासली जात नाही. चांगला पोषण आहार मिळावा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, आपण मुंबईपासून खूप लागत आहोत, परंतु आजही असे अनेक खेडेपाडे आहेत ज्या गावात रस्ता सुस्थितीत नाही, शाळा नाही, पाणी नाही, वीज नाही. माझं आपल्याला विनंती आहे अध्यक्ष साहेब की आपण या जिल्ह्यातील सगळ्या ग्रामपंचायतींना आवाहन करा की ज्या गावात किंवा ज्या पाड्यात अशा प्रकारची परिस्थिती असेल त्या ग्रामपंचायतीने आपल्याकडे निवेदन द्यावं आणि या कामांना तत्काळ प्राधान्य द्यावं अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि दुसरा एक महत्वाचा विषय साहेब, जलजीवन मिशन योजनेचा दादा 8 महिन्यापूर्वी इतर एक जी DPDCची बैठक झाली त्या बैठकीत जलजीवन मिशन योजनेचा विषय निघाला. दादा या योजनेमध्ये या जिल्ह्यासाठी साधारणतः 937 करोड मंजूर झाले. तर तेव्हा मागच्या विषय सांगता 937 करोड मंजूर झालेले आहेत. आणि इथली माहिती घेतली तेव्हा इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं का इथलं काम 25% झालेलं आहे. म्हणजे साधारणतः 200 करोडचं काम झालं, 200-250 करोडचं असे अधिकारी बोलतात. परंतु प्रत्यक्षात मला जी माहिती मिळाली ते 100 ते 125 करोडचं काम झालेलं आहे.